नमस्कार सर्वांना. तर संध्याकाळचे वाजलेले होते 4. तर आम्ही आलो होतो वरती रानामध्ये. झाडं तोडलेली होती ती टाकायला. तर त्याच्यानंतरला अचानक असा पाऊस आला जोरात. अचानक आला की सगळे भिजले, सगळे पळत आलं. तर पाहू शकता इथं आहे आमचा आहे गोठा. तर सगळं भिजत आलो. आता इतकं पळालं पण भिजलो शेवटी. तर इथं पाहू शकता किती पाऊस आहे. तर बाहेर ना गुरं वगैरे बांधलेली होती, म्हणजे गाया वगैरे. तर मग पप्पांनी यांनी पटापट आतमध्ये घेतली, कारण का सगळे खूप म्हणजे खूपच जोराचा पाऊस येत होता. म्हणून पावसाचं आता काही ना काहीच खरं नाही राहिलं. दुपारी आम्ही गेलो तेव्हा चांगलं कडक ऊन पडलं होतं. तर इथं मग आईने वगैरे ना पटापट गाया वगैरे आतमध्ये घेतल्या, कारण का त्या पण भिजतात, त्यांना पण थंडी वगैरे वाजत असते. मुख्य जनावरं असलं त्यांना सांगता येत नाही म्हणून काय आलं. तर इथं माझे पप्पा बघा, तर त्या घोडीला घेऊन म्हणजे घोडीवरती बांधली होती, मग घोडीला पण आणायला गेले. म्हणजे शेतकऱ्याचं बघा कसं असतं. माझ्या पप्पाने एवढे कष्ट करतात ना, आणि एवढं जनावरांच्या बाबतीत ना हळवे ना, तर बोलायलाच नको, इतके हळवे ना. त्यांना स्वतःच्या जीवापेक्षा जनावरांचं जास्त हे असतं. त्याच्यामुळेच पण त्यांनी मग घोडीला वगैरे बांधली काय आतमध्ये. तर ती गाईला तर ते बोलले तिला आतमध्ये बांधावं लागेल. मग ती गाय नंतरला आतमध्ये घेतली. तर पाहू शकता इथं आमच्या मॅडम ज्या होत्या त्या पावसात एन्जॉय करत होत्या. गावाला गेले का तिलाही असं खूप आवडतं बाबांबरोबर फिरायला, आजीबरोबर फिरायला. तर बघा पाऊस किती चालू आहे बाहेर. तर त्याच्यानंतरला आमच्या ह्या गोट्यातल्या गाय आहे, जे की आमची खिल्लारी गाय आहे, आणि हा आमचा रायबा आहे. तर कसा वाटला ब्लॉग? बाय बाय.